आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। नमस्कार। आज गेले 2-4 दिवसापासून मला पूजा पाठक कुलकर्णी त्या मला गेल्या 2-4 दिवसापासून मला फोन करतात, परंतु माझं काय काटबेट होत नव्हती। म्हणून मी त्यांना शेवटी सांगितलं की तुमचा ज्या ठिकाणी विषय आहे त्या ठिकाणी जा आणि मला तिथून फोन लावून द्या। विषय असा आहे की यांनी एक गृहिणी आहेत आणि यांनी आपलं एक छोटीशी 93,000 रुपयाची एक TVS ची गाडी घेतली। गाडी बाहेर आहे, मी तुम्हाला दाखवेल गाडी। आणि ती गाडी त्यांनी मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये घेतली होती आणि आता जवळजवळ वर्ष होत आलं त्या गाडीला, पुढच्या महिन्यामध्ये गाडीला वर्ष होईल। परंतु त्यांच्या सासूबाई आहेत त्या आजारी पडल्या, त्या आजारी पडल्यामुळं त्यांचे 1-2 हप्ते बाउन्स झाले। 2 हप्ते बाउन्स झाले, आता 3रा हप्ता चालू झाला आणि मी वारंवार या सगळ्या गोष्टी या अशा विषयांच्या बाबतीमध्ये लाईव्ह एवढ्या करता करत असतो की कायदा काहीतरी आहे आणि हा कायदा सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही, कळत नाही आहे। मला वाटतं की याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वारंवार सांगत असतो की 3 हप्ते झाल्याशिवाय तुमच्याकडनं गाडी ही लोक घेऊ शकत नाहीत। मग ते रेपोवाले असतील, फायनान्सवाले असतील, परंतु ही लोक दमदाटी करतात आणि गाड्या घेऊन जातात जिथं सापडतात तिथून। त्याच्या बाबतीत सुद्धा अनेक छोटे छोटे कायदे आहेत। ह्या बाबतीमध्ये असंच झालं की यांची गाडी मागच्या महिन्यामध्ये 31 ऑगस्टला 31 ऑगस्टला यांची गाडी घेण्यात आली ताब्यामध्ये। आता 31 ऑगस्ट पासून कालपर्यंत, आता काल ती गाडी मिळाली। एवढ्या दिवसामध्ये ती गाडी त्यांच्या ताब्यात होती। वारंवार ही लोक किती वेळा गेला तुम्ही फायनान्स मध्ये? 2 वेळा जाऊन आलो त्यांच्या ऑफिसला। अच्छा, काय बोलले त्यावेळेस? त्यांनी आम्हाला जास्त हाकलून दिलं होतं इथूनच, तुम्ही काय असेल ते त्यांच्याशी बोलून घ्या, जे काही मेन ऑफिस आहे तिथून ते बोलणं करून घ्या तुम्ही आणि ते जसं बोलतील तसं करा, नाहीतर तुमची गाडी विकण्यात येईल हेच आम्हाला सांगितलं होतं। यांना ते सांगितलं की त्यांची गाडी विकण्यात येणार आहे। आता यांचं एक छोटंसं आपलं झेरॉक्स मशीनचं दुकान आहे, घरगुती आपलं काहीतरी करतात आणि प्रत्येकाला वाटत असते की बाबा दुसरे काहीतरी नवऱ्याच्या कामाला हातभार लागावा म्हणून पटपट कामं व्हावी, त्याकरता गाडी लोक घेतात। 13,000 रुपये यांनी कॅश भरली आणि 93,000 रुपयाची ती TVS ची गाडी घेतली आणि आतापर्यंत सगळे हप्ते क्लिअर भरले होते, फक्त 2 हप्ते त्यांचे थकले आणि 2 हप्ते थकल्यानंतर त्यांच्यासोबत मेन विषय असा आहे की आता त्यांनी मला जे त्यांच्या मोबाईलमधलं चॅटिंग दाखवलंय, इतकं घाणेरडं चॅटिंग। हा आरामखोर हा कोण आहे? ऋषिकेश मोरे। हा 920 99 45 145 हा साला बाहेरचा आहे कुठला तरी, कारण मी त्याचं रेकॉर्डिंग पण ऐकलं। मी त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं तर रेकॉर्डिंगमध्ये तो जी भाषा बोलतोय तो पुण्यातली भाषा नाहीये, कारण आमचा पुणेकर सुसंस्कृत आहे। एवढ्या खालच्या लेवलला जाऊन आमचा पुणेकर कधीच अशी भाषा करणार नाही। माझ्या पुण्यातल्या लोकांवरती विश्वास आहे, इतक्या घाणेरड्या पद्धतीने नाही म्हणत। हे पुणेकर आहेत आणि ह्यांना ज्या लेवलनी तो हरामखोर हा ऋषिकेश मोरे बोललाय, हा मोऱ्यांच्या नावाला हा पट्टा आहे, याला मी शोधतोय। मी याला मागापासून त्याच्या बऱ्याच ठिकाणी फोन केले पण हा सापडत नाहीये। मला जे कळालं की हा नेक्सस सोल्युशन म्हणून ह्या फायनान्स कंपनीमध्ये ही रेपो एजन्सी आहे कोणतरी, ह्या नेक्सस सोल्युशन म्हणून या एजन्सीमध्ये हा काम करतो। आता क्रेडिट वाईज कॅपिटल या कंपनीने ह्या नेक्सस सोल्युशनला हे थर्ड पार्टी काम दिलेलं आहे। आता मी ह्या क्रेडिट वाईज सोल्युशनच्या एका मॅनेजर संघ सुद्धा बोललो तर त्यांनी म्हणले की त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे, त्यांना आम्ही टर्मिनेट केले, काढले। परंतु टर्मिनेट केलं असेल, काढलं असलं, एखाद्याची आई बहीण काढण्याचा त्याला अधिकार नाही ना। इतका घाणेरड्या गलिच्छ भाषेमध्ये बोललाय की जर 2 दिवसामध्ये हरामखोर तू जर मला सापडला तर तू लक्षात ठेव। आणि हा दुसरा मला त्यांनी नाव सांगितलं नाही यांनी, 92 26 10 57 15 हा एक नंबर आहे आणि ह्या 2 नंबरवरनं ह्यांना फोन झालेत, ह्यांना चॅटिंग झालंय आणि चॅटिंग इतकं घाणेरड्या पद्धतीत झालेलं आहे। हे दोघे नंबर आहेत
तेव्हा मी आता कंपनीवाल्यांनी बोललोय, मला तसं नाही पाहिजे. मला ही लोक पाहिजे दोघेही. हे रेपो एजन्सीवाले जी लोक नेमतात, ह्या लोकांना तुम्ही का दुसऱ्यांच्या आई बहिणी का रस्त्यावर पाडल्यात का? दुसऱ्यांच्या आई बहिणी तुम्ही कशाही पद्धतीने काढणार? आता तू सापडला ना, एक तर तू बाबा लवकर ये, त्या ताईच्या पायावर पाडायचं, तिथं तिची माफी मागायची. नाही तर मी कॅपिटल वाईज क्रेडिट तुमची जी काही तुम्ही फायनान्स कंपनी आहे, तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यावरती सुद्धा मी 354 दाखल करणार. कारण इतका गलिच्छ घाणेरड्या पद्धतीने या मॅसेजमध्ये शिव्या दिल्यात. मी पोलीस स्टेशनला बसणार आणि पोलीस स्टेशनला बसून ह्या 2 नालायकांवरती, हा कोण ऋषिकेश मोरे, हा दुसरा एक कोण आहे, कारण ह्याच्या मोबाईलवरनं या ऋषिकेश मोरेनी चॅटिंग केलंय असं त्याचं म्हणणं आहे त्यांच्या मिस्टरांबरोबर. आता कंपनीवाले म्हणतात त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या संग चॅटिंग घाण केली. अरे मी रेकॉर्डिंग ऐकलंय. एखाद्याच्या बायकोच्या बाबतीमध्ये त्यांचं नाव एवढंच आहे की यांनी जी गाडी घेतली ती आईच्या नावाने घेतली आहे, पाठक नावाने. आता त्याच्यानंतर ना, लग्नानंतर ना ह्या पाठकांच्या कुलकर्णी झाल्या. बरं, त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलं नाही. रजिस्ट्रेशन केलं नसल्यामुळं ही गाडी घेताना त्यांना पाठकांच्या नावाने घेता आली. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये लक्ष देण्याचा अधिकार तुम्हाला फायनान्सवाल्यांना काय? तुम्ही त्यांच्यावरती बोलताना ज्या पद्धतीने तो नालायक बोललाय, ज्या पद्धतीने त्यांनी चॅटिंग केली आहे, बघ तू लक्षात ठेव. तू ये, त्यांच्या पायावर डोकं ठेव, त्या माफ करतील तुला, मी पण माफ करत तुला. पण जर नाही सापडला तर नेक्सा सोल्युशन क्रेडिट वाईज कॅपिटल तुम्हाला सगळ्यांना मी 354 34 मध्ये तुम्हाला घेणार. विनयभंगाचा गुन्हा मी तुमच्यावरती दाखल करणार. आणि त्या नालायकाला तुम्ही लोकांनी मदत केली म्हणून मी क्रेडिट वाईज कॅपिटल जे काय आहे ना सोल्युशन, काय त्यांचं क्रेडिट वाईज कॅपिटल, हे आता काय फोडाफोडी करून बसण्यात मजा नाहीये. तुम्हाला ना आता अशा पद्धतीने कायदेशीर घोडा लावला पाहिजे. कारण जर अशा तुम्ही, अरे तुमच्या फायनान्स कंपन्या ज्या चालतात ना आरामकरांनो, त्या ह्या लोकांच्या जीवावरती चालतात. ही लोक तुमच्याकडे गाड्या घ्यायला आली नाही ना, तुमच्याकडनं फायनान्सचे पैसे फायनान्स घेतलेच नाही ना, तर तुम्ही भिका मागत फिरताल, परत गावाला जायला लागेल तुमच्या. आता हा जो कोण आहे ना ऋषिकेश मोरे, हा पुण्याच्या बाहेरचा आहे. ह्याची भाषा मी ऐकली आहे. हा 100% हा पुण्याच्या बाहेरचा आहे. त्याची भाषेवरनं कळतोय तो. त्यामुळं बाबा तू जर पुण्यामध्ये तुला राहायचं असेल तर तुला इथे यावं लागेल, ताईची माफी मागायला लागेल. जर नाही मागितली, नाही सापडला तर तुला जो काय कायद्याचा बाडगा असतो तो पहिला लागणार, तो कॅपिटल वाईजला. हे क्रेडिट वाईज कॅपिटल म्हणून जे फायनान्स आहे ह्याच्यावरती मी 354 दाखल करणार विनयभंगाचे. कारण तुम्ही नालायकांनो, तुम्ही थर्ड पार्टी कामं देता. तुम्ही थर्ड पार्टी कामं देत असताना तुम्ही त्या लोकांचं काय पोलीस व्हेरिफिकेशन घेता का काय घेता? तुम्ही घ्यायला पाहिजे ना. तुम्ही गुन्हेगार नेमता का? ते पोरग उगाच बारीक पोरग वाटते फोनवरतून बोलताना. भाषा अशी करतो. एखाद्याच्या नवऱ्याबरोबर जर तुम्ही अशा पद्धतीने भाषण करणार असताना बोलणार असताल तर तुम्हाला का तुमचा चौरंगा करायचा नाही? का तुमची तोंड फोडायची नाही? या गोष्टी होणार म्हणून मी ते 100% करणार. मला वाटतं गाडी दिली म्हणजे विषय संपला असं होत नाही. गाडी घेऊन जा, परत ये गाडी घेऊन जाती. पण त्यांना जो मानसिक त्रास होतोय ह्या त्रासाचं काय? ते जी ताई रात्रंदिवस झोप येत नाही त्यांना ते म्हणतात त्यांच्या जीवाचं यांनी बरं वाईट काय करून घेतलं, याला कोण जबाबदार असणार? इतक्या गलिच्छ भाषेमध्ये जर तुम्ही एखाद्या आया बहिणी बरोबर तुमची लोक बोलणार असताना तुम्ही म्हणता त्याला कामावरनं काढला, त्याला टर्मिनेट केलं, झालं का? इज्जत भरून मिळते का? इतक्या सहज का? त्या क्रेडिट वाईज कॅपिटल वाल्याला मी आत्ता बोललो, ते मॅनेजर कोण होता तो, त्याला सांगितलं तुझ्या बहिणीला, तुझ्या बायकोला जर अशा पद्धतीने कोण बोलला असं तू काय केलं असतं? तेव्हा यांना जागेवरती शासन झालं पाहिजे. लोक तुम्ही पुढे आले पाहिजेत. आज या पुढे आल्या, यांची गाडी यांना मिळाली, त्यामध्ये त्यांना समाधान असेल कदाचित, पण माझं समाधान होणार नाही जोपर्यंत मी ह्याचं हे चॅटिंग ऐकलं, त्यांचं बघितलं सगळं चॅटिंग. त्यामुळे तुला तर सुट्टी नाहीच कोणत्याही परिस्थितीमध्ये. आता काय बोलायचं असेल तर ते बोलतील. क्रेडिट वाईज कॅपिटल मधून मी गाडी घेतली होती. जस्ट माझे 2 हप्ते पेंडिंग होते, तर ते 2 हप्ते
त्यांनी घ्यायला फोन पण केला नव्हता मला, डायरेक्ट त्यांनी गाडी उचलून घेऊन गेले होते माझी. तर मी घाबरून फोन केला, तात्यांना फोन केला होता. त्यांनी माझी हेल्प केली की तू जा जागेवरती आणि तिथून जाऊन मला कॉल कर की मी त्यांच्याशी बोलतो. मी तिथेच गेले होते. त्यांना कॉल केला, ते दोघं बोलले एकमेकांशी आणि माझी गाडी सोडली होती. जस्ट माझी गाडी काल मला मिळाली आहे. आणि पण त्यांनी जो मला मानसिक त्रास दिलाय फायनान्सवाल्या लोकांनी, मला खूप घाण घाण मेसेज केले. तर त्याच्यावरती तात्या जे काय सांगतील ते मी ऍक्शन घेणार आहे. त्यांनी पोलीस स्टेशन म्हटले तर तिथेही मी जायला तयार आहे. 9,600 रुपयाचे हप्ते राहिले होते यांचे. पहिले तर तसं म्हणता येणार नाही. 3 दुने 6 आणि 400, 6,400चे हप्ते राहिले होते. 6,400चे हप्ते राहिले असताना यांना मेसेज चालू केले आणि आता झाले किती झाले? 9,600 झाले. 9,600 मध्ये तुम्ही एखाद्याची इज्जत भरून देणार आहे का? अशा पद्धतीने तुम्ही फायनान्स कंपन्या, अरे जर लोकांनी तुम्हाला पैसे देणं बंद केलं ना तर तुम्ही भिका मागता. लोकांनी तुमच्याकडे येणं बंद केलं ना तर तुम्ही भिका मागता. तुमच्याकडची ही जी तुम्ही कंपन्या नेमता ना, काय कोणचं सोल्युशन? नेक्सस सोल्युशन. हे नेक्सस सोल्युशन तुझं सोल्युशन, मी तुझं सोल्युशन काढतो. तुझं काय काढायचं ते बरोबर. आता तुझ्या नावाने कशा पद्धतीने आता विषय करतो मी ते तुला पण कळलं आता. आणि क्रेडिट वाईज कॅपिटल तुम्हाला पण कळलं, कारण तुम्ही चुकीची लोक नेमले. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मागे सुद्धा पुणे शहराचे कमिशनर अमितेश कुमार साहेब यांना सुद्धा ज्या टायमाला आम्ही भेटलो, तर अमित कुमार का कमिशनर साहेब अमितेश कुमार साहेब यांना सुद्धा आम्ही भेटलो, तेव्हा त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं की साहेब याच्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हेगारीकरण होतंय या फायनान्स कंपन्यांमध्ये. ठीक आहे, तुम्ही तुमचे कुणाला नियमाचे ते नियमा, पण अशा पद्धतीने लोकांना, जी लोक ह्या हाऊसवाईफ आहेत, मानसिक त्रास एवढा आहे ते मेसेज वाचून होतो, विचारायची सोय नाही. की माझ्यासारख्या माणसाची तळपायची आग जर मस्तकात गेली असेल तर बाकीच्यांचं काय होणार? त्यांची गाडी मिळाली आहे, तुमचा आभार. फक्त तुमचा नंबर आम्ही सेव्ह करून ठेवतो. तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला सांगाल त्यावेळेस तुम्ही या. या लोकांचा फोन आला इकडं मला, ठीक आहे, नाही तर मग आपल्याला जी काही 354ची कारवाई करायची ते आपण करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.